नमस्कार. अध्याय 26. मंत्र 5. गुड मॉर्निंग पीस मंत्र. शांतीवर लक्ष केंद्रित करणं आणि शांत अवस्थेत राहणं स्त्रोतावर राहण्याचा आणखी एक मार्ग आहे. नैसर्गिकरित्या सुख शांतीत स्थापित होण्याऐवजी माणसाला दुःख आणि संघर्षात जगण्याची सवय लागली आहे. मग जेव्हा त्याच्या आयुष्यात दुःख येतं तेव्हा त्यावर उपाय शोधण्याऐवजी तो तक्रार करू लागतो. त्यामुळे शांतीची ज्योत आणखीच झाकोळून जाते. यासाठी कमीत कमी जेव्हा आपण दुःखी असाल तेव्हा तरी शांतीला प्राधान्य द्यायला हवं. दुःखावरून त्वरित आपलं लक्ष दूर करून खुश व्हायचं आहे, सुखाला आकर्षित करायचं आहे. शांतीची ज्योत झाकून ठेवून दुःख भोगण्याची सवय माणसाला एका रात्रीत लागत नाही, तर लहानपणापासूनच त्याला तसं बाळकडू पाजलं जातं, नव्हे तसं प्रशिक्षणच दिलं जातं. लहान मूल आपल्या आजूबाजूला असलेल्या वातावरणातूनच सर्व काही शिकत असतं. मोठं होत असताना जवळच्या नातेवाईकांच्या मान्यता, पूर्वग्रह, ते व्यक्त करत असलेल्या प्रतिक्रिया, त्यांच्या वृत्ती प्रवृत्ती पाहत मूल त्या आत्मसात करतं. अशा प्रकारे सतत दुःखी राहण्याच्या या सवयीत पुढे ते पारंगत होत जातं. दुःख आणि संघर्षाच्या या सवयीमुळेच घरात जेव्हा सुखशांतीचं सौहार्दपूर्ण वातावरण असतं तेव्हा तो स्वतःहून दुःखाला आमंत्रित करतो. इतरांचं मन दुखावेल, काळजाला घरं पडतील असं बोलून तो निष्कारण वादविवादाला आरंभ करतो. नको ती चेष्टा मस्करी करून भांडण उकरून समस्या निर्माण करतो आणि पुन्हा तिचं निराकरण करण्यासाठी स्वतःच वेळेचा अपव्यय करतो. त्यानंतर मग एखादी क्षणभंगूर गोष्ट शोधून घरातील सर्वजण पार्टीचं आयोजन करतात, खातात, पितात, नाचतात. यांसारख्या गोष्टींनी थोडा वेळ जरी त्यांना समाधान मिळत असलं तरी पण ते फारच तात्पुरतं असतं, क्षणिक असतं. पण नेमकं हेच माणसाला माहीत नसल्यामुळे आधी समस्या उत्पन्न करायच्या आणि मग त्या निस्तरत बसायच्या. विनाकारणच दुःखाला कवटाळून जगायचं. बस त्यांचा असाच उद्योग सतत चालू असतो. यासाठी आपण जेव्हा दुःखी असाल तेव्हा सर्वप्रथम शांतीला प्राधान्य देऊन खुश व्हायचं आहे. खरं तर ही सवय सर्वांनी अंगीकारणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या ज्यावेळी आपण दुःखी असाल त्यावेळी आपली मनोदशा झटकन बदलून दुःखातून मुक्त व्हायचं आहे. याचाच अर्थ एखाद्या घटनेमुळे जर आपल्या चेतनेचा स्तर खाली गेला असेल तर तो वाढवण्याचा त्वरित प्रयत्न करायचा आहे. उदाहरणार्थ, तुम्ही कोणाशी बोलत असाल, एखादी घटना बघत असाल, कोणी तुमची प्रशंसा करत असेल, एखादा तुम्हाला नावं ठेवत असेल, तेव्हा या सर्व गोष्टींचा परिणाम तुमच्यावर कसा होतो याविषयी सजग व्हायचं आहे. या दरम्यान जर तुमच्या चेतनेचा स्तर खालावला तर आपण जीवनात शांतीला प्राधान्य दिलंच नाही असाच त्याचा अर्थ होतो. वरील सर्व घटनांमुळे चेतनेचा स्तर उंचावला, तुम्ही आनंदित झालात तर शांतीला तुमच्या जीवनात प्राथमिकता आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आता चेतनेची सर्वोच्च दौलत पाहूया. प्रत्येक गोष्टीत चेतना असते. म्हणजे सजीव गोष्टीपेक्षा निर्जीव गोष्टीमध्ये चेतनेचा स्तर त्या मानाने खूपच कमी असतो. प्रथम झाडं झुडपं, नंतर पशुपक्षी आणि त्यानंतर माणूस. अशा चढत्या क्रमानं चेतनेचा स्तर वाढत जातो. काही लोकांमध्ये तो जास्त असतो तर काहींमध्ये कमी. वास्तविक मनुष्य प्राण्यामध्ये चेतनेचा सर्वोच्च स्तर आणि परमचेतनेला, ईश्वराला प्राप्त करण्याची शक्यता उपलब्ध असते. प्रत्यक्षात हीच शांतीची खरी अटळ ज्योत आहे. तुमच्यात जर चेतनेचा सर्वोच्च स्तर गाठण्याची इच्छा प्रबळ असेल तरच आपण परमचेतना, सर्वोच्च अस्तित्व, सेल, चैतन्य, अल्लाह, कृष्ण, बुद्ध इत्यादींकडे वाटचाल करू शकता. मनुष्य जन्मातच त्या परम अवस्थेला, परमेश्वराला प्राप्त करण्याची दुर्मिळ अशी संधी माणसाला गवसते. म्हणून तर मनुष्य जन्म मिळणे ही खूप मोठी कृपा आहे असं म्हटलं जातं. या छोट्याशा रूपकाद्वारे शांती आणि आनंदाच्या खजिन्याचं महत्त्व जाणून घेऊया. एक माणूस फिरता फिरता सुंदर तलावाकाठी गेला आणि आजूबाजूचं निसर्गरम्य दृश्य पाहण्यात गुंग झाला. थोड्याच वेळात तेथे एक शिकारी आला. त्याने मोठे गंबूट घातले होते. त्या बुटासह तो तलावातील पाण्यात उतरला. त्या पाण्यानेच त्याने आपले बूट स्वच्छ केले, हातपाय धुतले आणि पाण्यावर उमललेली सुंदर कमळं निर्दयपणे पायदळी तुडवत तो निघून गेला.
हा सर्व प्रकार तळ्याकाठी बसलेल्या त्या माणसाने बघितला. काही वेळाने तो आपल्या जागेवरून उठला. त्याने सुद्धा तळ्याच्या पाण्याने हातपाय तोंड धुतले आणि कमळाचे फूल तोडण्यासाठी हात पुढे करणार तेवढ्यात, थांब, ही फुलं तोडू नकोस, हे अयोग्य आहे, असे शब्द त्याच्या कानावर पडले. तो तसाच थबकला. मागे वळून पाहतो तर काय, साक्षात तळ्यातली देवी प्रकट झालेली. क्षणभर त्याला काहीच सुचेना. त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. अगदी भांबावून गेला होता तो. आश्चर्यचकित होऊन देवीला म्हणाला, नुकताच एक शिकारी येथे येऊन गेला. त्याने चक्क स्वतःचे चिखलाने भरलेले पाय व बूट पाण्यात धुतले. इतकंच नव्हे तर कमळाची फुलं देखील तोडली. काही फुलं तर अक्षरशः पायदळीत उडवली. तेव्हा तर तू काहीच बोलली नाहीस. मी मात्र हातपाय व्यवस्थितपणे धुतले आणि फुलंही प्रेमाने अलगद तोडत आहे, तरीही तू मला अडवतेस. असा भेदभाव निश्चितच चांगला नाही. त्यावर देवी उत्तरली, अरे, तुझ्या चेतनेचा स्तर उच्च असल्यामुळे मी तुला असं सांगत आहे. या गोष्टी तू चांगल्या प्रकारे समजू शकतोस, कारण एखाद्या शिकाऱ्यासाठी जीवांची हत्या करणं अगदी सहज असतं हे तुला माहीत आहे. जनावरांना तो मारू शकतो, तर फुलं तोडणं त्याच्यासाठी किती सहज असेल. ही काही विशेष गोष्ट नसेल आणि चेतनेचा स्तर समजण्यासाठी संवेदनशीलता असणं आवश्यक आहे. नेमकी तीच त्या शिकाऱ्यात नव्हती, परंतु तुझ्या चेतनेचा स्तर उच्च असल्यामुळे तू निश्चितच या सर्व गोष्टी समजू शकतोस. म्हणून तुलाच मी हे सांगते. या कहाणीचा मतितार्थ संदेश असा आहे, जसजसा आपल्या चेतनेचा स्तर वाढत जातो तसतसे आपण अधिकाधिक संवेदनशील बनत जातो. नियतीद्वारे दिले जाणारे सूक्ष्म संकेत पकडण्यास समर्थ ठरतो. त्याचबरोबर इतरांची छोटी छोटी दुःख वेदना जाणू शकतो. म्हणजेच आपल्या अंतरंगात असलेल्या ज्योतीचे आपण खऱ्या अर्थाने रक्षण करतो. ती विझवण्याचा प्रयत्न करत नाही. आपण चेतनेची चोरी कशी होऊ देतो हे लक्षात येताच शांतीला आपल्या जीवनात अग्रक्रम देण्यासंबंधी आपण विशेष संवेदनशील जागरूक राहाल. आता ते कसं हे पुढील उदाहरणात जाणूया. श्वेता नोकरी करणारी स्त्री आहे. तिने घरकामासाठी एक मोलकरीण ठेवली होती. एके दिवशी मोलकरीण तोंड फुगवूनच कामाला आली आणि भांड्याची आदळापट करत राहिली. प्रत्येक आवाजाबरोबर श्वेताचा चेतनेचा स्तर खालावत होता. त्यामुळे किती वेळ ती बेचैन होती हे तिलाच कळलं नाही. कामवालीने आज चांगलं काम केलं नाही, केवळ या कारणामुळे श्वेता दिवसभर अस्वस्थ झाली होती. मनात सारखी कुढत होती. त्याचबरोबर कामवाली घड्याळ तर घेऊन जाणार नाही ना, अंगठी तर चोरणार नाही ना, कुठे साबणच जास्त वापरेल, सध्या घरातील काही गोष्टी तर गायबच होत आहेत, अशा प्रकारचे विचार ती करत राहिली. वस्तूंची चोरी होण्याचा विचार करण्याऐवजी तिने जर चेतनेच्या स्तराचा विचार केला असता तर कदाचित ती एवढी दुःखी झाली नसती. तुमच्या चेतनेचा स्तर कधी निम्न होतो हेच तुम्हाला माहीत नसतं, आहे ना आश्चर्य. म्हणून भौतिक वस्तूंपेक्षा आपल्या चेतनेच्या स्तरावरच माणसाचं सर्वाधिक लक्ष असायला हवं. धन्यवाद.